नर्मदेहर मित्रांनो, ही हवेली दिसली म्हणून मी इथे थांबलो। अभी पाई महाराज, जस्ट अभी एक के घर पे ही पाई। अब एक इसके बारे में बताओ ना, क्या है क्या नहीं। कैसी? ये हवेली के बारे में जी मॉल गुजरात से। हाँ। 256 एकड़ जमीन दान में स्कूल में दी है मैंने, 256 एकड़। अच्छा, दान में दे दी। एक मंदिर में दी है, इसमें 15 एकड़, 25 एकड़ उस मंदिर में दी है। हाँ हाँ, मैं तो बहुत दान दी। तो अभी यहाँ पे और रहते नहीं हो कोई? यहाँ पे कोई नहीं है। यहाँ पे अब ये तो खत्म हो गए, मैंने खुद लो तो उनको बालक। अच्छा, उनके बाल, वो तो फॉरेन में किधर उधर रहेंगे कि? अच्छा, बाजू में ही रहते हैं। नर्मदेहर। नहीं, इसके बारे में पूछ रहा था, हवेली के बारे में। अच्छी। हाँ, क्या है क्या नहीं। तो खूब जूनी हवेली है। कितना साल पुराना रहेगा महाराज जी? तो भाई हम लोग जन्म ने भाई, यानी 500-600 साल तो पुराना रहेगा ना? अरे बहुत पुरानी, बहुत पुरानी। खुद जगह मिट गई। हाँ 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 हाँ। तर खूप जुनी अशी हवेली आहे, बुहानी गावामध्ये आहे। त्यांचे जे पूर्वज आहेत ते बाजूलाच इथे राहतात। अच्छा, हाँ हाँ हाँ। थोड़ी थोड़ी अभी पाई महाराज ने तो सच्ची में पाते थे, अभी जस्ट लीव जाए। तर आपण आता पुढे मार्गाला मार्गस्थ होऊया, काय माताराम आणि वाट बघतात आहे। नर्मदेहर राधाकृष्ण मंदिर, बुहानी मधलं राधा नर्मदेहर महाराज जी, नर्मदेहर। हाँ, बाल नर्मदेहर तालाब है ना ये? कौन सा तालाब है? हाँ, मोतिया तालाब। इकडे बघा, मोतिया नावाचं एक तलाव आहे, छान आहे तलाव। आणि ते पुरातन असं हे जुनं शिव मंदिर असावं। नर्मदेहर, जय श्रीराम, जय बजरंगबली। आणि अशा वास्तू, पुरातन वास्तू आपण भरपूर बघितल्यात आतापर्यंत। हे बघा, इकडे देखील आहे नर्मदेहर। जय श्रीराम, जय बजरंगबली। आणि असं मंदिर आहे, आणि राधाकृष्णांचं मंदिर। आणि त्याने आपल्याला हाक मारली बालभोगसाठी। आता काय बालभोग करू आणि नंतर पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊ। सुंदर असं राधाकृष्णाचं मंदिर आणि सुंदर अशी मूर्ती आहे राधाकृष्णाची। बघा ना, भाव बघा त्यांच्या मूर्तीमध्ये, छान असं। नर्मदेहर, नर्मदेहर, नर्मदे। हाँ, हाँ बघा, महाराजांनी आपल्याला बालभोग दिलेला आहे। माझ्या आवडीचा लाडू आहे आणि बिस्किट आपण खातोच नेहमी। हे बघा, किती सुंदर असं स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर, आनंद किती आहे। आणि हे लोक बाबा बसलेत, हे बघा, नर्मदेहर। तर आपल्याला फोटो काढायचा आहे। राधे राधे। आणि माझं तर राधावर भरपूर प्रेम आहे, कृष्णावर आहेच पण राधावर भरपूर प्रेम आहे। नर्मदेहर। आता आपण कवडिया या गावामध्ये प्रवेश केला आहे आणि हे कवडियाचं मार्केट आहे। तर काकांना मालीचं तेल घ्यायचं होतं, तर ते तेल घेतलं आणि आता आपण पुढे गडरवाड्याच्या दिशेने पुढे निघालो आहोत। नर्मदेहर चांगलं मार्केट आहे, इथे कपड्याची वगैरे दुकान आहे, मोठं मार्केट आहे। नर्मदेहर, नर्मदेहर। बघा, भाजी घेऊन चालले नर्मदेहर। काही लोकांना माहितीच नाही नर्मदेहर, नर्मदेहर। हे नाश्ता करायचा आहे? बालभोग, हो नाश्ता करायचा आहे का? नाश्ता करायचा आहे? हा, तेच नाश्ता। नर्मदेहर, नर्मदेहर। तीन मूर्ति है नर्मदेहर महाराज जी। अच्छा, बड़ा गाँव है आपका कटोरिया? हाँ हाँ, वही। लेफ्ट नहीं, राइट नहीं, जो स्ट्रेट वाला है वही पकड़ना। सीधा सीधा जाना है, मतलब अंदर किसी भी रास्ते पे नहीं जाना। नर्मदेहर मित्रांनो, दुपारी आपण इथून चाललेलो, तर मातारामला जरा ॲसिडिटी होती म्हणून आपण इनो प्यायला इकडे आलो। आणि
इनो प्यालो आणि मैयाने सांगितलं की भोजन करून जा, तर आम्ही इथेच रेस्ट केला आणि इथेच भोजन प्रसादी वगैरे घेतली आणि बराच वेळ झाला आहे, ऑलमोस्ट 3:30 पावणे 4 झालेले आहेत आणि आता आपण आपल्या पुढच्या मार्गाला निघालो आहोत नर्मदे हर. तर त्यांचे आभार मानायचे नाहीत, पण त्यांनी चांगली सेवा केली आणि त्यांची खूप इच्छा आहे की स्वतःचा आश्रम नाही तर परिग्रहवासियांची सेवा करायसाठी ते त्यांचा प्लॅन आहे. तर त्यांचा विचार एवढा चांगला असेल तर मैया त्यांना नक्कीच सपोर्ट करेन. नर्मदे हर, कारण नर्मदे हर, नर्मदे हर. चलो मैया नर्मदे हर आते. चलो भैया नर्मदे हर. बराच उशीर झालाय, आता आपल्याला पळायला पाहिजे. सूर्य भगवान एकदम समोर आलेत बघा, मावळतीला झालेले आहेत. आपण ऍक्च्युली भोजन वगैरे गेलो 2 वाजता निघतो, पण आज इथे 3:30 वाजून गेलेले आहेत. तिकडे एक माताजीचं मंदिर आहे. ऍक्च्युली गाडरवाडाची सुरुवात आहे, मेन गाडरवाडा पुढे आहे. नर्मदे हर सगळं घेतलं ना. नर्मदे हर. तर आपण आता हा पूल पार करतो इकडून आणि हा पूल हा शक्कर नदी आहे त्याच्यावरती बांधलेला पूल आहे. इथे पुढे जाऊन मैयाचा संगम आहे शक्कर नदी बरोबर नर्मदे हर. आणि शक्कर मैयाचं पण पात्र भरपूर मोठं आहे. म्हणजे आता पण इवन पावसाळ्यामध्ये जर म्हणजे तुम्ही बघितलं तर बघा ना केवढं मोठं पात्र आहे. ह्या एंडपासून ते त्या एंडपर्यंत आहे. म्हणजे जेव्हा पावसाळ्याची नदी वाहत असेल तर तिचं म्हणजे भयानक असं रूप, विकराळ रूप दिसत असेल, एवढं मोठं पात्र आहे नर्मदे हर. मध्ये एक मातीचा रोड बनवलाय आता सध्या तरी पार करायला. आहे काय गडरवाडा ना, गडरवाडा ना. हा, आता आपण मेन गडरवाडा सिटीमध्ये जात आहोत. मगाशी तिकडे आपण भोजन प्रसादी घेतली, तिथून गडरवाडाची सुरुवात होती आणि एकदम बिझिएस्ट असं रोड आहे बघा, कारण सिटी आहे ही नर्मदे हर. तो माणूस बघा चालत चालत नदी पार करतोय नर्मदे हर. तिकडे मंदिर आहे आणि इथे शेती पण केली आहे बघा नदीच्या किनारी. नर्मदे मित्रांनो, तर गौरव आहे. हा ओळखा आपल्याकडे व्हिडिओ असणार त्याच्या बरोबरचा. ओमकारेश्वर तो अभी तर आम्ही परिक्रमेत सगळे एकत्र होतो आणि त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. कितना तारीख को हुई परिक्रमा पूरी? 101 दिन में. नहीं, कितना तारीख को हुई? 14 तारीख को, 14 जनवरी को हो गई. 14 जानेवारीला त्यांची परिक्रमा पूर्ण झाली आणि ते आपल्या बरोबर होते, त्यांची पूर्ण फॅमिली होती. आणि बघा मैया कशी भेटून देते सगळ्यांना. आणि एवढ्या दिवसांनी त्याने आम्हाला ओळखलं आणि तो परत आम्हाला भेटायला आला, तो आम्हाला खूप आनंद झाला. और मम्मी पापा कैसे सब बढ़िया. अभी सबको याद दे. बिल्कुल बिल्कुल. बहुत अच्छा लगा. नहीं, स्कूल जा रहा था, मैं कोचिंग जा रहा था, कल मेरा पेपर है एग्जाम. अरे बेस्ट ऑफ लक. अभी तो मैया सब ठीक करेगी. बहुत अच्छा रहेगा, बहुत अच्छा. किधर रहने का, किधर इधर ही है? नहीं, यहाँ से हमारा गांव है, ये तो मैं मामा जी के यहाँ से आ रहा हूँ. अच्छा, हाँ हाँ. आप यहाँ से रोड से आए, वरना आपको किनारे पे आश्रम पड़ता अपना. नहीं, हम लोग अभी रोड से ही जा रहे, किनारे पे बहुत दिक्कत हो बहुत गई. दिक्कत जा रही, वही तो. गिरते 2-3 बार ऐसा हुआ. अभी आगे भी होती सेवा. हाँ, अभी आप चल सकते हैं यहाँ से रोड ही रोड जाना. बराबर है. कोई एक गाव है ना कोई तो आगे वो कामती है, कामती गाव. सेवा हाँ. होती वहाँ रोड पे ही लिखा है. तर मित्रांनो, म्हणजे मी विचार नव्हता केला की गौरव भेटेल आपल्याला, कारण आम्ही एकत्र कोणत्या मंदिर में हम लोग थे लास्ट मिले थे. हनुमान जी का मंदिर था ना, सब लोग साथ में थे. हनुमान जी का, हनुमान जी का. अपना रेवा सागर के इधर मिले थे ना? महेश्वर में मिले थे, पर महेश्वर में नहीं,
अरे ते मंदिर मध्ये पाणी नव्हतं, टॉयलेटची व्यवस्था नव्हती, सकाळी लवकर हाँ, निघालो हनुमान जी आपण. का मंदिर था, हनुमान जी का। बराबर हाँ, हाँ। वहाँ पे पहले पानी का व्यवस्था नहीं था। हाँ, बाद में रेवा सागर में हाँ, हाँ। गुमान गुमानदेव, गुमानदेव, हा गुमानदेव। गुमानदेवला आम्ही बरोबर, तिकडे बरोबर. भेटलेलो आणि नंतर रेवा सागरला ते आमच्या एक दिवस आधी निघालेले आणि आमच्यापेक्षा कितीतरी दिवस आधी परिक्रमा पूर्ण केली त्याने. तर गौरवला भेटून खूप आनंद झाला. सगळी मैयाची कृपा आहे. नर्मदे ले हर. लेते थोड़ा बहुत, नाही नर्मदे हर कुछ नर्मदे लाद के दे दूं आपको थोड़ा बहुत, हा नर्मदे हर. थोड़ा बहुत। हा हा कसं वाटतं भेटून? बहुत अच्छा। ये लड़के को ध्यान से देखो, ये पतला हो गया है, उसको खाने को बोलो। परिक्रमा में बड़ा अच्छा था, हेल्दी था। हाँ. है कैसा लग रहा है परिक्रमा करके? बहुत सारा। आनंद ना? जी सबको याद दिला ना? जी जी बिल्कुल, हाँ जरूर जरूर। पक्का मम्मी पक्का. पापा को भी बोलना याद किया है। जरूर हाँ? जरूर। हाँ मेरे पास तो नंबर है, मैं जी, जी, यूट्यूब का लिंक भेज दूंगा. नहीं, मैं सोच रहा था आप निकल होंगे, मुझे नहीं पता नहीं था कि आप ना। इतने लेट हो गए। हाँ, हम तो घूम रहे हैं, क्या बोलूँ आप। मैया छोड़ी नहीं रही. 250 किलोमीटर से रह गया था, 300 350 हम लोग वापस. 450 किया अच्छा। तो 250 बाकी था हाँ, और एक ऐसा टर्न मार दिया। रामघाट के तरफ चले गए हम लोग, गोटेगांव की तरफ जाने का था. रामघाट चले गए तो पूरा घाट घाट. तो मैंने क्या बोला, मैया छोड़ी नहीं रही हमको. उधर से 450 वापिस हो गया। यहाँ से तो आप सीधा पिपरिया जाना। हाँ, पिपरिया। से इटारसी। इटारसी. तब पुल से आप इटारसी हो जाना। हाँ इटारसी वैसे वैसे ही हाँ, जाएंगे अभी. इटारसी सीधा आप रोड बाय रोड निकल जाना। बराबर. आप थोड़ा बहुत कुछ ले लेते। मैं लेके आ रहा हूँ। अरे मार थोड़ा बहुत यहाँ से लेके आ रहा हूँ। नहीं बस बस. नहीं, रुक जाइए आप, चाय- अरे नहीं ये चाय- एक काम करना, खाली 2 चाय देना फिर. चाय- नहीं। हाँ 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 हम लोग पियेंगे. ये दो हाँ, मैंने बैठिए आप, मुझे- बैठिए। अरे मेरे को मिलके आनंद आया गया. नर्मदे हर. तर मित्रांनो हा बघा गौरवने आमच्यासाठी कन्यार के थोडं पीछे। माझा आणि द्राक्ष घेऊन आला. त्याला आम्ही सांगितलं काही नको तरी पण तो घेऊन आला. आणि आम्ही परिक्रमेत आहोत, आम्ही काय द्यायला गेलो तर तो घेणार नाही. मामा जी की तरफ से आणि आम्हाला खूप आनंद झाला भेटून. आणि आता हा पण क्षण आपल्याकडे रेकॉर्ड झालाय, त्यामुळे हा आता लाईफ टाइम आपल्या चॅनलवर पण राहील आणि सगळ्यांना तो बघायला मिळेल. गौरव भाई को कोई नहीं पहचानेगा। ये मेरे को एक बात बता गौरव, मेरे को देख के पहचाने कि इनको देख के? दीदी को देख मेरे को देख के कोई आपको देख के नहीं पहचाना मैं बिल्कुल भी। हाँ मैंने इनको यही बोला. मैंने सोचा, पहले तो मैं यही सोचा कि दीदी अकेली, फिर मैं आगे जाके मैं पहचान गया, मैंने कि आपकी दाढ़ी बढ़ गई है. मैंने इनको ये बोला कि मेरे को देख के कोई पहचानेगा नहीं, क्योंकि तभी दाढ़ी इतनी थी नहीं, थोड़ी थोड़ी थी. सच में बहुत अच्छा लगा. मम्मी पापा को याद से सब. हाँ पापा जी तो आश्रम ही पे हैं, आप पहले यहाँ आ गए, वरना मैं आपको सीधा आश्रम करा देता। आश्रम पे रुकते आप, गाँव घूमते। हाँ सेवा करने. डमरू घाट पे था क्या? नहीं, डमरू घाट नहीं, अंदर पड़ता है, बस 12 किलोमीटर अंदर गाँव अच्छा, है तो मेरा, बहुत नर्मदा बढ़िया. जी के तट पे। और आप सीधा करेली से, मतलब आगे से वहाँ नहीं थे ना, वहाँ से सीधा हो जाते तो आपको कम पड़ता। कम पडता. हाँ. नाही अभी तो रोडी जा आहे. कोई बात नहीं। चला आता मी पण त्याने एवढा प्रेमाने आणलेला आहे माझा, तर आम्ही पिऊन घेतो. नर्मदे हर. मैया में गिर गया। नर्मदे हर. हे कुठलं गाव आहे? कामती गावामध्ये आपण आलो इकडे. शनी मंदिर मध्ये खूप गर्दी होती. तर हा तर इकडे सेवाभावी आहेत, त्याने आम्हाला थांबवलं. आनंद स्थापक म्हणून त्यांचं नाव आहे. तर हे जे पुढे चाललं ते आम्हाला घेऊन चालत, जिथे परिवासांची राहण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे, म्हणजे आमची व्यवस्था केलेली आहे. तर आम्ही आता तिथे चाललो आहे. तिकडे गेलो आम्ही तुम्हाला दाखवून कशी व्यवस्था आहे ती. तर तुम्ही ह्या मार्गाने आला तर अशा प्रकारे तुमची व्यवस्था होऊ शकते. तर हा मार्ग पण तसा परिवासांसाठी चांगला आहे. तर मी तुम्हाला बोललेलो की मी दाखवेन. हा जो दुसरा म्हणजे अजून पण परिवासी या मार्गाने येतात. तर हा मार्ग आम्हाला माहीत नव्हता. तर जो मार्गाने आता आम्ही आलो आहोत तो मार्ग तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर यावंसं वाटलं या मार्गावर परिक्रमात असताना, तुम्ही नक्की येऊ शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल. नर्मदे हर. माँ नर्मदा परिक्रमा वासियों को भोजन प्रसादी व ठहरने की निःशुल्क व्यवस्था समस्त मित्रमंडळ ग्रामवासी ग्राम पिठहरा. तर इथेही परिक्रमावासियांची व्यवस्था केली जाते तुमच्या रेफरन्ससाठी. नर्मदे हर. पण आपण ह्यांच्याबरोबर चाललो आहोत. संस्कृत पाठशाला आहे, तिकडे त्यांनी आपली व्यवस्था केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर यही है ना स्कूल? पिटहरा सनाढ्य संस्कृत उच्च महाविद्यालय। अच्छा, नर्मदे हर, नर्मदे हर। हाँ, सनातन बच्चे पढ़ते ब्राह्मण। हाँ हाँ ओके, हाँ हाँ सब बच्चे, हाँ हाँ पढ़ाई। हाँ। मैं वही बोले, सब लोग गार्डन में बैठे हैं, ऐसे क्यों बैठे हैं? बच्चे हैं जो बाहर से आते हैं और यहाँ पे पढ़ाई करते हैं। जी हाँ, गुरुकुल अच्छा अच्छा, तर गुरुकुल आहे इकडे जी हाँ। आणि हे संस्कृत विद्यालय आहे, तर तिकडेच राहण्याची व्यवस्था केलेली आहे। नर्मदे हर। और सुबह हम लोग को कौन सा रास्ते से जाना है? इसी से खुला है और- पिपरिया रास्ता ऊपर। हाँ पिपरिया का रास्ता वही है ना? हाँ हाँ थोड़े आगे गड्ढे से ओके ओके चलेगा। तर हीच ती शाळा आहे। बाहर खींचना है क्या? नहीं अंदर ही है, आराम से आराम से। दरवाजा जाम झालेला। वो जानवर के लिए लगा देते नाही नाही, हाँ बंद कर, हाँ वो आ रहे हैं ना। नर्मदे हर, हे बघा मुलं स्टडी टाइम चालू आहे त्यांचा। नर्मदे हर, नर्मदे हर। तर इथे शिक्षणासाठी मुलं येतात बाहेरून संस्कृत शिकायला। गुरुकुल आहे हे, छान वातावरण आहे। तेव्हा सगळे पळाले, बसले होते गप्पा मारत। आणि ते ग्रुप कोचिंग चालू आहे त्यांचं। नर्मदे हर, नर्मदे हर ग्रुप कोचिंग चालू आहे आणि त्यांना एक्सरसाइज करायसाठी डबल बार। आम्ही पण लहानपणी ह्याच्यात भरपूर एक्सरसाइज केलाय आणि मस्त धमाल पण केली ह्याच्यावरती। उलटा लटकायचो ह्याच्यावर मी पाय फोल्ड करून। नर्मदे हर। आणि ते पण आलेले आहेत। नर्मदे हर, शंभो हर माय। हे बघा अशी व्यवस्था आहे आणि हे इकडचं त्यांचं परिसर आहे विद्यालयाचा। तर बाकीच्या पण गोष्टी आपण विचारून घेऊ, कसं कुठे जायचं, काय करायचं, पाण्याची व्यवस्था कशी आहे, लॅट्रिन व बाथरूमचं कसं आहे, समोर दिसते पाण्याची वगैरे व्यवस्था, तरी आपण एकदा जाऊन चेक करू। नर्मदे हर, नर्मदे हर। खाना खा लो, आपने खाना खा लो। नहीं नहीं, आपने जब हो गया पेट भर के खाना खाया। तर नर्मदे हर। ह्यांनी आज आमच्यासाठी म्हणजे आम्हाला रस्त्यावर भेटलेले, म्हणजे ह्यांनी समोरून आले आणि त्यांनी सांगितलं की आप आगे बढ़ने वाले हो की रुकने वाले हो। तर त्यांनी ही सगळी आपली व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही पण जर ह्या वाटेने येत असाल, मी तुम्हाला सगळं दाखवलेलंच आहे। तर हे खूप चांगली सेवा देतात। तर हां हां, आणि भोजन पण आणल्यावर ते स्वतः इथे वाढायला आले। हां, आणि आम्ही जेवेपर्यंत इथे थांबले आणि आमच्याबरोबर सत्संग पण खूप छान गेला। तर डिस्क्रिप्शनमध्ये तर मी सगळं टाकेनच। तर तुम्ही पण परिक्रमाला आलात आणि ह्या मार्गावर येत असाल तर काही चिंता करू नका, सेवाभावी भरपूर आहेत आणि हे पण तुम्हाला सेवा देतील। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नंबर आपके पास है? हाँ हाँ ले ले। आपको कोई तकलीफ हो, मेरे पापा जो डॉक्टर है, अच्छा अच्छा MBBS। अच्छा, अगर कि आपका ऐसे तकलीफ हो रही हो, नहीं, नहीं, नहीं। दर्द हो रहे हो, नहीं नहीं कुछ नहीं, मैया की कृपा है सब। तो एक चीज भूल गया, अब मुझे थोड़ी सेवा देंगे हाथ पैर दबाने के। अरे नहीं 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 रुकते ही नहीं है तो क्या नहीं नहीं होगा? नहीं 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 नहीं, बहुत आपने इतना किया, बहुत हो गया। आप पाप चढ़ाओगे हम लोग। हाँ, बस बस। नर्मदे हर। नर्मदे हर।